नमस्कार. कसे आहात सगळे? थंबनेल पाहिलंच असेल. टेट 2025 जागा किती येतील? बरेच प्रश्न आपल्या सोशल मीडिया फॅमिलीच्या माध्यमातून आणि मित्रमैत्रिणींकडून विचारले जात आहेत. परीक्षा तर झाली आहे, निकाल तर लागतोय, पण मॅडम जागेंचं काय? कारण अजून 2022चे अजून 2 राऊंड बाकी आहे. 2022 दुसऱ्या टप्प्याच्या भरतीचे आणि ते होत असताना आता तिसरी टेट तर झाली, निकाल पण लागेल, पण जागा किती येतील? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲज यू ऑल अवेअर, काळा संच मान्यतेचा जो GR आहे 15 मार्च 2024चा तो कोर्टात आहे आणि त्याच्यावरती सुनावणी 9 जुलैला होणार आहे. त्याचबरोबर अशा कोणत्या जागा आहेत त्या पोर्टलला येऊ शकतील आणि तो GR रद्द होईल न होईल आणि अर्थातच थोडक्यात किती पदांची भरती या टेट 2025 मध्ये होईल आणि त्याचबरोबर 100% पदभरतीची जी फाईल आहे त्याला आता पावसाळी अधिवेशनामध्ये मान्यता मिळेल का किंवा त्याचं भवितव्य काय असणार आहे याच्यावरती विस्तृतपणे आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. कारण गरज आहे ती म्हणजे ॲक्च्युअल आपण याच्यावरती सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. अन्यथा फक्त स्वप्नात राहून कोणी शिक्षक होत नसतं. शिक्षक भरतीचं वास्तव बरेच उमेदवार आपल्या चॅनलवरती असतील. 2010 ची शिक्षक भरती असेल, 17ची असेल, 22-23ची असेल आणि येणारी 25ची असेल. संघर्षाशिवाय पर्याय कधीही नसतो आणि इतक्या सहजासहजी शिक्षक भरती कधीच होत नाही. चला तर मित्रांनो, मुद्द्यावरती येऊयात. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू शहाणे शिक्षकांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी लढत असताना हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं मला तितकंच गरजेचं वाटतं. कारण जवळपास लाखो उमेदवार आपल्या स्वप्न आहेत ना शिक्षक होण्याचं ते उराशी बाळगून आहेत आणि त्यांना एक आशा आहे की मी शिक्षक होईल, परीक्षा दिलेली आहे, पेपर सो अँड सो गेलेला आहे, नॉर्मलायझेशन होणार आहे, परंतु सध्या वास्तवता काय आहे आणि जागा जे येणार आहेत त्या कशा येतील? मित्रांनो, सर्वप्रथम जो आहे तो म्हणजे सध्याच्या 2-4 गोष्टी आहेत प्रेडिक्शन, त्याच्यानुसार जागा कशा वाढतील आणि एकूण जवळपास 30 ते 35 हजार पदांची शिक्षक भरती टेट 2025 मध्ये कशा पद्धतीने होऊ शकेल, जे काही माझा फॉलोअप आहे शालेय शिक्षण विभाग मंत्रालयामध्ये, त्याच्यातून मी तुम्हाला एक सडेतोड माझं जे मत आहे ते मांडणार आहे. आजपर्यंत त्याच्यामध्ये फारसा बदल पडलेला नाहीये. तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यापासून असाल तर तुम्हाला अनुभव असेलच आणि नसाल तर मात्र नक्की नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. तुम्हाला अपडेट मिळत राहतील. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. कारण शेवटी एकाची लढाई नाहीये, एकाची नोकरी जरी असली तरी सुद्धा एकीचं बळ आणि त्यानुसार आपल्याला फळ मिळणारच आहे. सो मित्रांनो, टू मूव्ह अहेड, सर्वप्रथम जो या शिक्षक भरतीतील अडसर आहे तो म्हणजे 15 मार्च 2024चा GR, त्याच्यावरती सुनावणी होणार आहे हायकोर्टमध्ये 9 जुलै 2025ला. बरं, या अगोदर सुनावणी जी होणार होती म्हणजे आपल्याला माहिती आहे की कोर्टाला सुट्टी लागायच्या 2 दिवस अगोदर याच्यावरती सुनावणी झाली, परंतु सुट्टीचं कारण ठेवून ती जी सुनावणी आहे ती जून महिन्यामध्ये ढकलण्यात आली. 9 जून पासून कोर्ट सुद्धा सुरू झालेला आहे, परंतु त्याच्यावरती सुनावणी होऊ शकली नाही कारण जे जस्टिस घुगे साहेब आहेत त्यांचं कंपल्सरी मुंबईच्या हायकोर्टमध्ये सिटिंग नव्हतं. ते बऱ्यापैकी काही मॅटर्स जे त्यांचे औरंगाबाद हायकोर्टमध्ये चालू होते त्याच्यासाठी त्यांना जावं लागत होतं जवळपास 8 दिवस. आणि फायनली जे पिटिशनर आहेत त्यांनी प्रेसिपी टाकून जेव्हा रिक्वेस्ट केलेली आहे तेव्हा आता 9 जुलैची तारीख मिळालेली आहे. या अगोदर या निर्णयाचा बराचसा विरोध बऱ्याचशा संघटनांनी केलेला आहे, आंदोलन झालेले आहेत, चर्चा झालेल्या आहेत, मोर्चे झालेले आहेत आणि माझी शिक्षण मंत्री केसरकर सर होते, त्यांनी सांगितलं होतं की हा निर्णय आम्ही रद्द करतोय आणि इलेक्शन आलं. आता मात्र त्यांचं सरकार जरी आलं त्या निर्णयाचा विसर पडला. बरं, तो विसर पडू नाही दिला आपल्या शिक्षक संघटनांनी, तरी सुद्धा जे सध्याचे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी फक्त चालढकलीचा निर्णय घेत आहेत. ते वेगवेगळ्या कारणामध्ये सध्या व्यस्त असल्यामुळे
त्यांनी त्याच्यावरती तितकासा गंभीरतेने कोणताही निर्णय न घेतल्यामुळे शेवटी या सर्व त्रासाला कंटाळून हायकोर्टमध्ये 2 याचिका याच्यावरती पडलेल्या आहेत. मित्रांनो, याचिकेचा निकाल काय येईल तर अर्थातच RT नुसार, राईट टू एज्युकेशन ऑफ चिल्ड्रन त्या ऍक्ट नुसार, आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार तर जो हा निर्णय आहे तोच खूप चुकीचा आहे. जरी ती 10 मुलं असतील, 20 मुलं असतील, तरी त्यांचं शिक्षण हे हक्काचं आहे आणि मूलभूत अधिकार आहे. राईट टू एज्युकेशन आर्टिकल 21 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यामुळे त्यांना हे शिक्षण द्यावंच लागणार आहे. आणि त्या बेसवरती आणि बाकीच्या बऱ्याच बेसेसवरती हा GR रद्द होण्याची मित्रांनो 99% शक्यता आहे. फक्त एकच आहे की त्याच दिवशी हा GR रद्द होईल का, तर मित्रांनो कदाचित त्याच्यावरती शासन स्वतःचं म्हणणं मांडण्यासाठी अजून एक तारीख घेऊ शकतं आणि अशा पद्धतीने तो GR रद्द होईल. पण तो GR रद्द झाल्यावरती काय होईल तर जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1,500 ते 2,000 शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत आणि त्यांच्या समायोजनाची प्रोसेस आहे ती सध्या मे महिन्याच्या अगोदरच थांबवण्यात आली होती. जून महिन्यात सुद्धा थांबवण्यात आली, कारण विद्यार्थी वर्गामध्ये आले आणि शिक्षकांचं जर समायोजन किंवा दुसरीकडे अतिरिक्त म्हणून पाठवण्यात आलं तर विद्यार्थ्यांचं नुकसान होणार होतं आणि त्याच धर्तीवरती आता मात्र ते रोखण्यात आलेलं आहे. सो एक अशी एक चांगली गोष्ट याच्यातून होईल की जेवढे अतिरिक्त होत आहेत ते अतिरिक्त होणार नाहीत आणि रिक्त जागा मात्र आपल्याला झालेल्या दिसतील. सध्या टेट 2023चा जो दुसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर जागा होत्या, परंतु ह्या GR मुळे बऱ्याच जागा ह्या कॅन्सल करण्यात आल्या, त्या अतिरिक्त दाखवण्यात आल्यामुळे बऱ्याच तुम्ही पाहताय की फॉर एक्झाम्पल मुंबई BMC यांनी सुद्धा पोर्टलला दुसऱ्या टप्प्यामध्ये जागा दिल्या नाहीत. अशा बऱ्याच तुम्हाला व्यवस्थापना पाहायला भेटतील, त्या येणाऱ्या काळामध्ये जागा देतील. त्यामुळे तो एक निर्णय झाला की बाकीचा शिक्षक भरतीचा जो आहे तो मात्र मार्ग खुला होणार आहे आणि जवळपास फक्त या निर्णयामुळे 10 ते 12,000 पद मात्र नवीन टेट 2025 मार्फत नवीन शिक्षक भरती मार्फत घेतली जातील. बरं, अजून कोणती पदं याच्यामध्ये ऍडिशन होणार आहे तर मित्रांनो निदेशकाची पदं. आता त्यांचं प्रमोशन आलेलं आहे, जवळपास 1200 ते 1400 पदं आहेत. ती मात्र ते आता प्रमोशननी गेल्यावरती त्याही जागा रिक्त होणार आहेत. बरं, अजून कोणतं प्रेडिक्शन आहे तर आता दुसरं प्रेडिक्शन आहे की सध्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी काही मे महिन्यामध्ये मे आणि जूनमध्ये बऱ्यापैकी रिटायरमेंट होती. काही जिल्ह्यामध्ये तर अगदी 650, काही जिल्ह्यामध्ये 350, काही जिल्ह्यामध्ये 250 असे वेगवेगळे व्हेरियस मुद्दे होते. परंतु त्याच्यामध्ये आता मात्र तो एक आहे की आता सध्या जागा भरपूर रिक्त झालेल्या आहेत आणि त्या सुद्धा जवळपास 3-3,500 जागा येणाऱ्या काळामध्ये पोर्टलला येणार आहेत. आणि अजून त्याच्या पुढची गोष्ट आणि गुड न्यूज ती अशी, शिक्षक भरती टेट 2025 मध्ये जास्तीत जास्त जागा कशा येतील तर 100% पदभरतीला मान्यता मिळाली. तर मात्र सध्या शालेय शिक्षण विभागाकडे जवळपास 65,000 जागा रिक्त होत्या. त्याच्यातल्या आता दुसऱ्या टप्प्यातून आता 10,000 शिक्षकांची भरती केली जाते आणि मात्र अजून 55,000 जागा जवळपास सध्या रिक्त आहेत आणि 100% पदभरतीला मान्यता मिळाली तर मात्र सर्व जागा त्या भराव्या लागणार आहेत. बरं, त्या फक्त जागा एखाद्या ठराविक विषयाच्या ठराविक माध्यमाच्या आहेत का, नाहीत. तर मित्रांनो हे लक्षात घ्या, आजवर व्यवस्थापनांद्वारे 1 ते 5, 6 ते 8 आणि 9 ते 12 एवढीच पदं शिक्षक भरतीद्वारे भरली जात होती. त्याच्यामध्ये खूप कमी पदं क्रीडा शिक्षकांची होती. परंतु येणाऱ्या काळामध्ये ह्या ज्या जागा रिक्त तर होणारच आहेत 100% पदभरतीने, पण त्याच्यामध्ये कला, क्रीडा, कार्यानुभव आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की ग्रंथपाल जे त्यांची पदं आहेत ती या भरतीमध्ये भरली जाणार आहेत. एवढंच नव्हे तर D.Ed वरती जे शिक्षक शिकवतात, ज्यांचं M.Ed झालेलं आहे, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये थोडंसं मी करेक्शन करते, ज्यांचं MA एज्युकेशन आहे त्यांना D.Edच्या विद्यालयांवरती शिकवायला चान्स मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला 11-12वीला जो एज्युकेशनचा सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी तुमची एलिजिबिलिटी पकडली जाते. परंतु जर तुमचं M.Ed झालं असेल तर मात्र तुम्हाला क्वालिफाय असतात तुम्ही B.Ed विद्यालयांवरती शिकवायला. आणि सध्या आपण पाहतोय की राष्ट्रीय एज्युकेशन पॉलिसी NEP आल्यामुळे सध्या शिक्षकांची सुद्धा तितकीच नितांत गरज आहे. फक्त शालेय शिक्षण विभाग किंवा हे सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करतंय, अन्यथा ही सुद्धा पदं अजून ऍड होतात आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकताय का, ही जवळपास अजून 4-5 पदं असतील. लमसम जरी आपण कॅल्क्युलेशन केलं, रिक्त, अतिरिक्त, समायोजन
आणि त्याचबरोबर सध्या बंद पडलेल्या शाळा, ज्या कमी पटसंख्येच्या शाळा, त्या जेव्हा आता हा जी रद्द झाल्यामुळे ज्या चालू होतील, जवळपास एक असा एक अंदाज आहे, असा एक सर्वे आहे की जवळपास 10 ते 12,000 शाळा याच कारणामुळे शाळा समूहीकरण करण्यात आलेलं आहे आणि त्या बंद पडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे कंत्राटी शिक्षक भरती सुद्धा ही हातोरी घेतली गेली होती. त्यामुळे आता ते सुद्धा पदे याच्यामध्ये ऍड होतील. म्हणजे नाही म्हटलं ना मित्रांनो, लमसम 25 ते 30,000 पदांची टेट 2025 मध्ये शिक्षक भरती होऊ शकते. त्याच्यासाठी प्रॉपर फॉलोअप, तुमच्या सर्वांचं सहकार्य आणि याच्यासाठी शासनाची सुद्धा एक सकारात्मकता असणं तितकंच गरजेचं आहे. सो जे तुम्ही वाट पाहताय ना, ते तुमची वाट लागणार नाही एवढं मात्र आश्वासन मी शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या सर्वांना देऊ शकते. कारण आमची टीम याच्यावरती मित्रांनो काम करते ग्राउंड लेवलला, म्हणूनच इतक्या कॉन्फिडन्सली मी तुम्हाला ही सर्व जो कॅल्क्युलेशन आहे ते मांडत आहे. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्ही विसरताय, ती म्हणजे जेव्हा मी तुम्हाला सांगते की 55,000 पदं जी रिक्त आहेत, म्हणजे सध्याच्या कॅल्क्युलेशननुसार, ओके, जर तो जी रद्द झाल्यावरती सुद्धा एवढी पदं जी रिक्त आहेत ती मग 100% पदभरतीला मान्यता मिळाली ती सर्व भरली जातील का? मित्रांनो, शासन असंच आहे, ते फक्त सांगणार तुम्हाला आम्ही पदं भरू, 100% फाईलला मान्यता. ती अर्थातच आता पावसाळी अधिवेशन आहे, त्याच्यामध्ये ती फाईल क्लिअर होईल. जवळपास ती फाईल मंत्रालयामध्ये जाऊन सुद्धा 9 महिने झालेले आहेत. त्याच्यासाठी त्यांनी परमिशन मागितली होती, पण अनफॉर्च्युनेटली त्यांना त्याच्यातून ती परमिशन मिळू शकली नाही आणि आता मात्र आपण पाहतोय की ती परमिशन मिळू शकली नाही आणि आता आपण मात्र पाहतोय की ही मात्र फाईल आता अंतिम टप्प्यामध्ये आहे, नियोजन विभागाकडे आहे. परंतु सामान्य प्रशासन विभाग असो किंवा वित्त विभाग असो, यांच्याकडे लाडक्या बहीणमुळे खडखडाट आहे. त्यामुळे सध्या तर ते निर्णय घेऊ शकले नाहीत, परंतु आता प्रेशर आहे, अधिवेशन आहे, त्याच्यामध्ये त्या फाईलला मान्यता नक्कीच मिळेल. कारण आता पहिलीपासून सीबीएसई सुरू केलेलं आहे. हिंदी सक्तीकरण जरी कॅन्सल झालं असलं तरी हे सध्या खूप एक पॉझिटिव्ह आहे की त्यामुळे शिक्षकांची फार गरज आहे. एवढे विषय शिकवायचे आहेत, एवढे विद्यार्थ्यांना सुविधा द्यायच्या आहेत, त्यामुळे शिक्षक भरतीला पर्याय राहिलेला नाहीये. सो मित्रांनो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. जरी उद्याच्याला तुमच्या पूर्ण PDF मध्ये तुमचे सर्वांचे मार्क जरी दिसणार असले किंवा जरी जे काही 27 फेब्रुवारी 2024 पासून जे SCBC आरक्षण लागू झालेलं आहे राज्यामध्ये, त्याच्यानुसार जरी आता हे सगळे बदल झालेले असले, त्याच्यामुळे पदं कमी जास्त इकडची तिकडं झालेली असली तरी सुद्धा एक बिंदू एक भरती वेटिंग लिस्ट जर लावली ना मित्रांनो, अल्टिमेटली 30,000 शिक्षक भरती टेट 2025 मध्ये 100% होऊ शकते. फक्त एकच नियम असायला पाहिजे की याच्यामध्ये टप्प्यामध्ये कार्यक्रम नको आणि टप्प्यामध्ये ही भरतीच नको. एकतर त्याच्यामध्ये खूप अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की एक उमेदवार पुन्हा रिपीट होऊ नये म्हणून 1 ते 5 ची वेगळी यादी लावण्यात यावी, 6 ते 8 ची वेगळी लावण्यात यावी, 9 ते 12 ची लावण्यात यावी, डीएड बीएडचे जे काही एमएडजन्सी झालेलं आहे, एमपीएड झालेलं आहे, त्यांची वेगळी लावण्यात यावी. अशाच पद्धतीने मित्रांनो जर हे झालं तर मात्र हे प्रेटी शुअर आहे, 100% क्लिअर आहे. शिक्षकेतर कर्मचारी भरती तर पोर्टलद्वारे होतच आहे आणि शिक्षक भरती सुद्धा होणार आहे. सो तुमची स्वप्न आहेत ते अर्थातच आहेत, पण त्याला किती वेळ लागेल? टेट 2025 जे शिक्षक आहेत ते ऍक्च्युली शाळेवरती जॉईन व्हायला किती वेळ लागेल? हा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर यू आर ॲट राईट पॉइंट. मित्रांनो, सध्या बी प्लॅनवरती काम करा आणि त्याच्यानुसार तुम्ही वर्कआउट करायला सुरुवात करा. सध्या जे काही तुम्हाला 4-5 मी प्रेडिक्शन सांगितलेले आहेत त्याच्यानुसार जी पदं क्रिएट होणार आहेत, कदाचित याच्यामध्ये अजून ॲडिशन तुमच्याकडे सुद्धा असू शकते. या कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. परंतु जरी हे क्रिएट होणारी जरी पदं असली तरी सुद्धा सध्या सरकारला ती भरायची नाहीत, हेही तितकंच खरं आहे. फक्त त्यांना दाखवायचंय की सध्या त्यांना पदभरती करायची आहे, परंतु ते करणार नाही. परंतु जर हा GR रद्द झाला ना, 100% पुन्हा एकदा संच मान्यता होईल. कारण त्याच संच मान्यतेमुळे अतिरिक्त शिक्षक झालेले आहे, त्यांचं समायोजन चालू होतं. पुन्हा एकदा संच मान्यता ती सप्टेंबर महिन्यापर्यंत असते मित्रांनो, 30 सप्टेंबर पर्यंत, परंतु वाढीव मुदत मिळून ती 31 डिसेंबर पर्यंत प्रत्येक व्यवस्थापनांना मिळते. संच मान्यता म्हणजे सिंपल आहे, विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांची संख्या ठरवली जाते, कॅटेगरीनुसार शिक्षक भरले जातात आणि रिझर्व्ह किंवा ओपन या पूर्ण
रिझर्व्ह आणि नॉन रिझर्व्ह कॅटेगरींना पूर्णतः हे करून रोस्टर बनवलं जातं आणि त्याच्यानुसार शिक्षकांची संख्या ठरवली जाते. जर हा GR रद्द झाला तर सोन्याहून पिवळं असं मराठीत म्हण आहे, त्यामुळे आपला विजय नक्कीच होणार आहे. फक्त हा रद्द काय होतं याच्यावरती आपण 9 जुलैला हायकोर्टमधून सुद्धा आपण लाईव्ह वगैरे केलंच जाईल. तुम्ही स्टे कनेक्टेड. याच्यासाठी अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो फक्त ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुमचं कॉन्फिडन्स सुद्धा वाढणार आहे. आणि जर गरज पडली ना मित्रांनो तर आपण मैदानात उतरूया. कल भी हम लढे थे, कल भी हम जीते थे और आज भी हम लढेंगे और लढके जीत के भी दिखाएंगे. क्योंकि शिक्षक भरतीच्या इतिहासामध्ये आपली जी संघटना आहे त्याचा जो ठसा आहे तो तुम्ही पाहिलाच असेल आणि इथून पुढे सुद्धा तुम्ही पाहतच राहील. ज्या मुद्द्याला आपण कधीही समर्थन केलं नाही तो मुद्दा कोणताच त्याला जस्टिस सुद्धा कोणत्याच मुद्द्याला मिळालेला नाही. हे तितकंच खरं आहे आणि मला असं वाटतं हे अभिमान म्हणून सांगत नाही, स्वाभिमान म्हणून सांगत नाही. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये राहत असताना, आंबेडकरांच्या विचारावरती चालत असताना आता येणाऱ्या काळामध्ये जो आतापर्यंत झालंय ते इथपर्यंत व्हायला नको. पाठीमागच्या चुका पुन्हा व्हायला नको याच्यासाठी आपण काम करणार आहोत. एक बिंदू एक भरती, त्याचबरोबर वेटिंग लिस्ट आणि त्याचबरोबर जिल्हा वाईज भरती नको. आणि जी काही पदं असतील ती सिस्टमॅटिक देऊन त्याचं एकही पद वाया कसं जाणार नाही याच्यासाठी आपण काम करणार आहोत. यासाठी तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत हे यासाठी व्हिडिओ शेअर करा, कारण तुम्हालाही माहीत असलं पाहिजे हा संघर्ष तितकासा सोपा नाहीये आणि तितकासा अवघडही नाहीये. सर्वांनी जर सहकार्य केलं तर मात्र ही लढाई आपण नक्की जिंकू आणि लढू आणि जिंकू सुद्धा. तुमच्या सर्वांच्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो. आज आपण या प्लॅटफॉर्मवरती भेटत आहोत आणि खूप आनंद होतोय की सध्या जे काही सध्या आपण हे मिळवत आहोत ते सुद्धा कमी नाही आहे, परंतु तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आपली शिवयुनिटी फाउंडेशन नक्कीच कटिबद्ध आहे. याच आश्वासनासह जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टे कनेक्टेड.